माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाही पुजारी डायरी हिचा मानाचा मुजरा। या ठिकाणी फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे। एक दोनच गाणी होती, जी काही होणार आहे ती घेणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी तुरेवले शाहीर थोरे बुवा उपस्थित आहे, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे उत्कृष्ट आयोजक, कलाकार, लेखक आणि निर्माते सुभाष काका बांबरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। आणि त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे श्री अक्षय मुस्के कापडे कोल्हापूर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। बघा, बुवांचा नाच उत्कृष्ट असा होता, जुन्या नाचाची आठवण झाली। त्याचप्रमाणे जे झांज वादक गजानन काका गोवंडे जे होते, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। आणि या वयात ते जी कला जोपासतात ना, त्याला खरंच प्रत्येक कलाकाराकडून आणि प्रत्येकाकडून मी तुम्हाला मानाचा मुजरा करते, शाहिरी सलाम करते। आता बुवा जरा गडबाडले, बुवा गडबाडले। अरे प्रतिस्पर्धी आहे, त्याला विसरून जमल काय? बुवांनी शेवटी केला, मी म्हणते ते पण करतायत का नाही, पण शेवट का होईना, शेवटी का होईना, पण आली बुवांना आठवण। असो, त्यानंतर कमी वेळ आहे, काय बोलायचं हेच कळत नाहीये। बुवांनी माझ्या गवळणीची काट दिली, मान्य आहे, विषय बरोबर आहे। त्यानंतर बुवांची गवळण बुवांनी गायली, खेळ खेळ खेळ, हा, या चालीवरती बुवांची गवळण होती। ना
मागचं काय बोलत नाही. हा, बुवांचा दांडू लय मजबूत फटीत घातलाय. हा, आता त्याला मला काय उत्तर द्यायचं आहे बुवा. बघा काय म्हणते. बघा मारी बढाया गणकरी चढाया तुझे प्रयत्न सारे हे गेले नवाया. गावाने पाहून जातो हंधावून खेळविती दांडू मांडला. गावाने पाहून जातो हंधावून खेळविती दांडू मांडला. खेळ हा खेळताना फटीत घालताना बघा दांडू याचा मोडला. खेळ हा खेळताना जेव्हा फटीत घालायची वेळ आली ना, अय बुवा अरे तुझ्या दांडू तम नाही रे. फटीत नेमकी घालायची त्यावेळेस. हा, समजलं ना. समजणे वाले को इशारा काफी होत आहे, जास्त बोलायचं नाही, वेळ पण नाही आपल्याकडे. खेळ हा खेळताना फटीत घालताना दांडू याचा मोडला. खेळ हा खेळताना फटीत घालताना दांडू याचा मोडला. बुवा कटिंग दिलेली आहे. त्यानंतर बुवांनी त्यांचा पद गायला. पद शास्त्र आधारे होता. कटिंग देत राहिली तर आपलं पुढची गाणी होणार नाहीत. आणि म्हणून बघा पुढचं गाणं सादर करीत आहे. या ठिकाणी सोमनाथ दादा ओझरडे विशेष सहकारी यांचं या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. आणि ते त्यांच्या सरपंच असून सुद्धा खूप म्हणजे एवढी सरपंचाकडे एवढी पावर कशी काय असू शकते. म्हणजे मी त्यांचे स्टेटस वगैरे बघते, कुठे कुठे लोकांना मदत करतात. कुठे हॉस्पिटल म्हणू नका, मुंबईला वगैरे जर कोणाला तातडीची मदत हवी असेल, एक फोन साहेबांना केला की लगेच साहेब हजर असतात, मदतीला तत्पर असतात. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. कोणी कितीही लढू द्या, कोणी कितीही लढू द्या, हाय खंबीर आपला छावा. कोणी कितीही लढू द्या, हाय खंबीर आपला छावा. यंदा झेडपीला सोमनाथ दादा आपलाच गुलाल हवा. यंदा झेडपीला सोमनाथ दादा आपलाच गुलाल हवा. यंदा झेडपीला सोमनाथ दादा आपलाच गुलाल हवा. Yeah.
बाबा